नमस्कार. मायाची आता चांगलीच उचलबांगडी झालेली असते. जानकी, ऋषिकेश, ऐश्वर्याने मिळून मायाला दोन हात करत तिच्याजवळून ओवी स्वतःजवळ घेतलेली असते. त्यामुळे माया खूपच चिडलेली असते. इन्स्पेक्टर साहेबांनी मायाच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. माया खूपच खवळलेली असते. माया मोठ्याने बोलते, जानकी, जानकी, तुला सोडणार नाही मी. तू जिंकलीस असं अजिबात समजू नकोस. तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते, माया बस कर आता. माया, काय करू मी तुझं मलाच कळत नाही आहे. खरं सांगायचं तर अगं कसला एवढा राग तुझ्या मनात खतखतत आहे. माया, तुझ्या या रागाला आवर घाल, कारण नको तेवढा राग तू स्वतःलाच त्रास करून घेतेस. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी, तुला संपवल्याशिवाय मी अजिबात जेलमध्ये जाणार नाही. तेव्हा ऋषिकेश उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मायाच्या लगावतो आणि मायाला म्हणतो, माया, अगं त्या मकरंदचं जाऊ देत, तो तर आता या जगातच नाही आहे. त्यावेळेला लगेच माया बोलते, हो हो, हे सर्व तुझ्या बायकोमुळे झालंय. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने ओरडते, बस झालं माया, बस झालं. स्वतःच्या भावाला मारलंस तू आणि आरोप मात्र माझ्या माथ्यावरती मारतेस. जर का तसं काही असतं ना तर तुझा भाऊ आज माझ्या ताब्यात नसता. तेवढ्यात माया बोलते, जानकी, तू काय बोलतेस कळतंय का? जानकी, उगाच जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करू नकोस. तेव्हा जानकी बोलते, माया, हे सर्व तुला कळत असेल. खरं सांगायचं तर मला जखमेवरती मीठ चोळताच येत नाही. आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही माया. एक नंबरची खोटारडी कारस्थानी बाई आहेस तू. मला असं वाटलं होतं जेव्हा तू आमच्या घरात राहत होतीस तेव्हा तुला माया होती. तुझं मन निर्मळ होतं, पण नाही माया, तुझं मन अगदी कट कारस्थानी भरलेलं आहे. दुसऱ्याला संपवणे हेच तुझ्या मनाचं ध्येय बनलं आहे. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी, आता सुद्धा तू माझ्या मनावरती जे काही ओरबडे मारतेस ना ते जरा बंद कर. आता तू बोललीस की माझा भाऊ तुझ्या ताब्यात आहे. अगं माझा भाऊ तर कायमचा ढगात गेला, ढगात. आणि तू म्हणतेस तो जिवंत आहे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, माया जरा शांत बस. जर का जानकी बोलते तर नक्कीच तुझा भाऊ जिवंत असणार. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी, अगं हिला कशाला नको त्या गोष्टी सांगतेस. आणि तसंही जानकी, किती दिवस तू हिच्या तालावरती नाचणार आहेस. मला खरंच तुझ्या या गोष्टींचा ना खूप त्रास होतोय जानकी. जानकी, प्रत्येक वेळेला तू स्वतःची बाजू ठामपणे का धरत नाहीस? काय गरज आहे तुला तुझ्यामधला चांगुलपणा सर्वांसमोर आणायची? तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, काय ना ऐश्वर्या, समोरचा माणूस कितीही वाईट वागत असला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. जर का आपण सुद्धा त्याच वृत्तीवरती उतरलो तर आपल्यात आणि त्याच्यात फरकच काय राहिला. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी तेव्हा लगेच माया बोलते, जानकी, अगं ही सर्व नाटकं बंद कर. अगं या सर्व तुझ्या बोलायच्या गोष्टी आहेत. जानकी, तू कशी आहेस ना मला चांगलं माहिती आहे. आता सुद्धा तू हे सर्व नाटकच करतेस की माझा भाऊ जिवंत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतः मी त्याची बॉडी बघितलीये, तो गेलेला बघितलाय. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया, हे सर्व जाळं आम्ही रचलं होतं. ते बॉडीचं नाटक सुद्धा आम्हीच केलं होतं आणि या सर्व गोष्टींमध्ये मकरनने आम्हाला साथ दिली होती. माया, आता हा हुकमाचा एक्का मी तुझ्या समोर आणणार आहे. तेव्हा लगेच माया बोलते, म्हणजे जानकी, तू हे सर्व नाटक केलंस आणि त्यामध्ये माझ्या भावानी तुला साथ दिली असं तुझं म्हणणं आहे. तर माझा भाऊ असं कधीच करणार नाही. जानकी, आता तू गप्प बसलीस तर बरं होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झाली नाटकं, आता मला हा विषयच वाढवायचा नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, तू मला याच्याबद्दल काहीच बोलली नाहीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, मी कसं बोलणार होते? आणि खरं सांगू का ऋषिकेश, मला ह्या विषयावरती नव्हतंच बोलायचं. ऋषिकेश, मला ना खूप भीती वाटतेय. खरं सांगायचं तर ही माया कधी काय करेल आणि कधी नाही काय आपण सांगूच शकत नाही. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी, आता सुद्धा तुझ्यात हिंमत असेल ना तर लवकरात लवकर तू माझ्या भावाला माझ्या समोर आणशील. तेव्हा लगेच मकरंद पाठीकडून हाक मारतो, माया, तू हे काय करतेस? तुला हे सर्व करायची गरज नाही. तेव्हा मात्र
माया त्याच्याकडे बघतच राहते. त्यावेळेला मायाला खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेशला सुद्धा. ऐश्वर्या आणि जानकी मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. तेव्हा मात्र माया बोलते, मकरंद, मकरंद कुठे आहेस तू? तेवढ्यात मकरंद समोर येतो. मकरंदला समोर बघून मायाच्या पायाखालची जमीनच सरकते. मकरंद लगेच मायाला बोलतो, माया धक्का बसला ना? धक्का तर या गोष्टीचा बसला असेल की मी जिवंत कसा काय, बरोबर ना माया? तेव्हा लगेच माया बोलते, हो, तू जिवंत कसा काय याच गोष्टीचा धक्का मला जास्त बसला, पण आनंद सुद्धा तेवढाच झालाय, कारण मनावरचं ओझं कायमचं कमी झालंय. तेव्हा जानकी बोलते, माया लाज नाही वाटत मनावरचं ओझं कमी झालंय म्हणायला? माया अगं जरा तरी विचार करून वागत जा, कारण तुझ्या वागण्याचा त्रास सर्वांनाच होतोय माया. कधी सुधारशील तू स्वतःला? तेव्हा लगेच माया बोलते, बस झालं जानकी, जानकी तू हे सर्व मुद्दामून केलंस. माझ्या भावाच्या मनातून मला उतरवण्याचं काम तू केलंस. तेव्हा लगेच जानकी बोलते, अजिबात नाही, मी तुझ्या मनातून तुझ्या भावाला उतरवलं नाही. आणि खरं सांगू का, हा सगळा प्लॅन मकरंदने रचला होता. तेव्हा मकरंद बोलतो, हो माया, खरं सांगायचं तर हे सर्व काम जे आहे ना ते मी केलंय, कारण मला तुला त्रास द्यायचा होता माया. माया मला जानकीला मिळवायचं होतं, पण जानकीचा संसार जेव्हा मी बघितला, जानकीला मुलगी आहे जेव्हा मला कळलं, तेव्हाच मी माघार घेतली होती. आणि हे मला तुला सांगता येत नव्हतं, कारण सुनेच्या बुद्धीने तू एवढी काही पेटली होतीस की मला काहीच करता येत नव्हतं. पण माया आता हे सर्व थांबव, कारण मला याची गरजच नाहीये. तू हरतेस हे तुला पचत नाहीये माया, म्हणून तुला जानकीला हरवायचं आहे आणि त्यासाठी तू त्या लहान बाळाला वेठीस धरलंस. माया खरंच किती कठोर मनाची झाले ही. आता मात्र मी हिला सोडणारच नाही. कितीही काही झालं तरी लवकरात लवकर मी तुला संपवणार. त्यावेळेला माया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, माया गप्प बस आणि माया आता तुझी नाटकं बंद कर. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश मला माफ करा, मी तुम्हाला हे सर्व नाही सांगितलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ऋषिकेश, ऋषिकेश मी तुमच्यापासून या सर्व गोष्टी लपवल्या कारण मला फक्त आणि फक्त या मायाला धडा शिकवायचा होता म्हणून. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी अगं तुला हे सर्व माझ्याजवळ बोलायची गरजच नाही. जानकी मी तुझ्या डोळ्यात सुद्धा वाचू शकतो की तुझ्या मनात काय काय चालू आहे ते. आणि खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींची कल्पना मला थोडी थोडी होती, पण मी मात्र तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडबुड केली नाही, कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता जानकी. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश खरंच थँक्यू, तुमचे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश मायाला बोलतो, माया बघितलंस, ज्याने माझ्या जानकीवरती प्रेम केलं त्या मकरंदने सुद्धा स्वतःला दाखवून दिलं की नाही, जानकी आणि ऋषिकेशला बाजूला करण्यात अर्थच नाही आणि तू मात्र चुकीची वागलीस. माया तुला हे सर्व करून काय मिळालं? तू तर आमच्या घरात कितीतरी दिवस राहिलीस, आमच्या घरातल्या माणसांची मनं तुला कळलीच नाही का माया? तेव्हा लगेच माया बोलते, असं काही नाहीये, खरंच तुमच्या घरातली माणसं खूपच चांगली आहेत, पण त्यामध्ये ही जानकी होती आणि या जानकीला मला उद्ध्वस्त करायचं होतं, कारण या जानकीमुळेच मी माझ्या भावाला गमावलं अशी कुठेतरी मनात माझ्या शंका होती. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, कमाल आहे ना माया, तुला जानकीला संपवायचं होतं, पण जानकीला संपवण्याच्या नादात तू मात्र स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास. माया तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा माया बोलते, ऋषिकेश बस झाला आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. ऋषिकेश सारखं सारखं तेच तेच बोलायची गरज नाही. तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा हिला. तेव्हा लगेच माया मकरंदला बोलते, मकरंद हे सर्व मी तुझ्यासाठी करत होते, खरं तर मला तुझ्या सगळ्या गोष्टींसाठी बदला घ्यायचा होता, पण तू काय केलंस? तू तर माझ्याच विरोधात जाऊन या जानकीशी मिळून माझ्या विरोधात षडयंत्र रचलंस. मकरंद हे सर्व करायची गरज काय होती? जर का तुला या जानकीचा एवढाच पुळका येत होता तर तू माझ्याशी स्पष्टपणे बोलायचं होतंस.
पण आज तुझ्या पायी मकरंद मी एकटा पडले. त्यावेळेला मकरंद बोलतो, नाही माया, मला खरंच तुला समजवायचं होतं, पण कसं समजवू तेच मला कळत नव्हतं. माया, आता सगळं काही संपल्याच जमा. तेव्हा लगेच माया बोलते, बस झालं. तुला जर का तसंच वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण मकरंद, एक गोष्ट लक्षात ठेव, आज फक्त तुझ्यामुळे मी कायमची जेलमध्ये जाणार आहे मकरंद, आणि याला जबाबदार तू आहेस. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, माया, मला सुद्धा हौस नाहीये, मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि विचार कर. तेव्हा मात्र माया बोलते, नाही मकरंद, यापुढे मी तुला कधीच माफ करणार नाही, आणि तुझ्या या एका चुकीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, एवढं मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा मात्र मकरंद खूपच चिडलेला असतो. मकरंद मायाजवळ जातो आणि मायाला बोलतो, माया, अगं बस कर ही नाटकं. काय करू मी तुझं? माया, तूच सांग ना. मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते. तेव्हा लगेच मोठ्याने माया बोलते, खरं सांगू मकरंद, या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस, तू. आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, जानकी, जानकी, मी माझ्या बहिणीसाठी तुझ्याकडे भीक मागतो. जानकी, प्लीज तिला शेवटची संधी दे. तेव्हा जानकी बोलते, प्लीज मकरंद, असं करू नकोस. मकरंद, तू जर का असं वागलास तर मला हतबल व्हायला होईल आणि या मायाला माफ करावं लागेल. मी हिला एक वेळ माफ सुद्धा केलं असतं मकरंद, पण हिने माझ्या मुलीला किडनॅप केलं. एक आई जगाच्या पाठीवरती काहीही करेल, पण आपल्या मुलीच्या बाबतीत जर का कोणी वाईट करत असेल तर मात्र ती आई त्या व्यक्तीला सोडणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने माया बोलते, मकरंद, माझ्यासाठी भीक मागायची गरज नाही, आणि तुझी सर्व नाटकं आहेत ना ती बंद कर, कारण मला कळून चुकलंय मकरंद, तू एक नंबरचा खोटारडा आहेस. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, जानकी, जानकी, मी काय करू? तेव्हा जानकी बोलते, खरं सांगू मकरंद, जर का तुझ्यामध्ये खरंच चांगुलपणा असेल तर मायाला तिच्या कर्माची शिक्षा भोगू दे, कारण माया त्याच लायकीची आहे मकरंद. हे ऐकल्यानंतर मकरंद बोलतो, जानकी, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. अगं कितीही काही झालं तरी लहानपणापासून आम्ही दोघंच एकमेकांसाठी आहोत, आणि कायम आम्ही दोघंच एकमेकांसाठी राहिलोय. खरं सांगायचं तर मला तिची काळजी वाटणारच. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो आम्हाला कळतंय, तुला खूपच वाईट वाटत असेल, पण काय करायचं काय मकरंद, तूच सांग ना. खरं तर हिचं वागणं चुकीचं आहे, तुला दिसत नाही का? तेव्हा मकरंद बोलतो, मला सगळं दिसतंय ऋषिकेश, सगळं दिसतंय, पण एक भाऊ म्हणून तिच्या या चुकांवरती पांघरून घालायचं काम करतोय, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, भाऊ म्हणून तिच्या चुकांवरती पांघरून घालू नकोस, तर तिला शिक्षा व्हायला पाहिजे हे सांग, कारण त्यातूनच ती सुधारणार आहे. तेव्हा मात्र माया बोलते, मी काही सुधारणार नाही, तुम्हाला शिक्षा करायची आहे करा, पण मी मात्र तुम्हाला सगळ्यांना संपवणार. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, गप्प बस माया, गप्प बस. माया, इथे तुझ्यासाठी मी सर्वांजवळ भीक मागतोय आणि तू मात्र स्वतःच्या शब्दावर ठाम आहेस. एवढं सगळं तू केलंस तरी सुद्धा तुला एक शेवटची संधी मी मागायला बघतोय, आणि तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस. माया, मी तुला माफ करणार नाही, निदान या गोष्टींसाठी तरी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. माया मोठ्याने बोलते, आता सगळं काही समाप्त झालं, या विषयावर मला काही एक बोलायचं नाहीये. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला जानकी मकरंदला बोलते, मकरंद, तू शांत हो. अरे तू कशाला उगाच हिच्याशी वाद घालतोस? बघितलंस ना ही बाई कशी आहे ती. अरे ही बाई त्याच लायकीची आहे जी कधीच सुधारणार नाही. तेव्हा मात्र मकरंदला खूपच राग आलेला असतो. मकरंद मोठ्याने बोलतो, जानकी, कितीही काही झालं तरी ती माझी बहीण आहे, आणि मला तिला एक संधी दिली पाहिजे असं वाटतं, पण कितीही काही झालं तरी माया सुधारणार नाही याची मात्र मला खात्री पटली, आणि म्हणूनच यापुढे मी तुझ्याकडे भीक मागणार नाहीये. तेव्हा मात्र माया बोलते, इन्स्पेक्टर साहेब, चला मला घेऊन.
इथे माझं कोणी नाहीये. खरं सांगायचं तर जो होता त्यानेच मला लाथाडलंय आणि यापुढे मला त्याच्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही. तेव्हा जानकी बोलते, माया असं बोलू नकोस. मकरंद तुझ्यासाठी काय काय करायला तयार आहे तुला चांगलंच माहिती आहे आणि तू आता अशा पद्धतीने वागतेस. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झाला आता. आता मला हा विषयच ताणायचा नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र मकरंद लगेच जानकीला बोलतो, जानकी मी एक निर्णय घेत होतो. मायाला एक संधी देण्याचा प्रयत्न करत होतो, पण मायाला मात्र त्या संधीचं सोनच करायचं नाही. तिच्यामध्ये अजून सुद्धा मला तो राग दिसत आहे, तो राग खतखतताना दिसत आहे आणि म्हणूनच मी मायाला आता माफ करणार नाही आहे. आता मी तिला कायमचं जेलमध्येच पाठवणार. माया ही तुझ्या कर्माची शिक्षा आहे असं समज. तेव्हा लगेच माया बोलते, इट्स ओके. माझ्या कर्माची शिक्षा ना मी भोगेन, माझी काहीच हरकत नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मकरंद, या बहिणीने आपल्या भावासाठी वाटेल ते केलं, पण ज्या वेळेला बहिणीला गरज होती त्यावेळेला मात्र भावाने पाठ फिरवली. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, चुकतेस तू. मी काहीही पाठ वगैरे फिरवली नाही. पाठ जर का फिरवली असेल ना तर ती पाठ तू फिरवलीस. माया तू माझं ऐकलं नाहीस. आता सुद्धा मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस. माया असं वागून तरी काय तुला मिळतंय. तेव्हा लगेच माया बोलते, बस झालं. मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी चल. आणि अशा प्रकारे मायाला इन्स्पेक्टर साहेब घेऊन जात असतात. मकरंद मात्र खूपच रडकुंडीला आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हुकमाचा एक्का काढून सुद्धा मकरंदने येऊन मायाला जेलमध्ये पाठवलं हे योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.